एसटी कर्मचाऱ्यांचा केला कंडोम. महाराष्ट्राची लालपरी गरिबांची सवारी म्हणून ओळखली जाते. जवळपास लाखभर लोकांची त्यावर चूल पेटते. पण राजकारण्यांनी या व्यवस्थेचा कंडोम केला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत म्हणजे राजपत्रित सेवेत सामावून घ्या म्हणून काही कुत्री आझाद मैदानात भुंकत होती. वेल्डिंगचा चष्मा लावलेला इंग्रजी कुत्रा सुद्धा डंके की चोट पर वाघ्या झाला होता. सरकार बदलताच त्यांचाही कंडोम झालेला दिसतो. आता एसटी कर्मचाऱ्यांनी विचार करायला हवा, सरकार कोणते मायबाप होते. ठाकरे सरकारने संवाद साधताना म्हटले होते, राजपत्रित निकषात एसटी कर्मचारी बसत नाही म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कारण परिवहन मंत्री वकील होते. तेव्हाचे अर्थमंत्री योगायोगाने अजितदादा पवार होते. विलंबाने पगार टाळण्यासाठी प्रयत्न त्यांनी केला. महिन्याच्या 10 तारखेच्या आत पगाराचे मान्यही केले. आता मंत्र्यालाच लालपरी माहीत आहे किंवा नाही याचे संशोधन करायला हवे. महिलांना अर्धे तिकीट व लाडकी बहीण या फसव्या योजना लालपरीच्या बोडक्यावर बसल्या. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर गेले. सर्वात मोठ्या रोजगाराला ग्रहण लागले. मात्र IPL सारख्या जुगाराला राजाश्रय मिळतो. अंबानींचा संघ जिंकला म्हणून मुंबई महाराष्ट्रातील घरांवर सोन्याची कौले बसवली जात नाही. एसटी कर्मचारी यांचे आंदोलन ठरवून ठाकरे यांच्या विरोधात फिरविले गेले. आता मात्र आंदोलन होण्याची शक्यता कमीच आहे. कारण जे कोणी आझाद मैदानावर तमाशा करत होते ते सर्वजण लपून बसले आहेत. एसटी महामंडळ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्यावसायिक केंद्र आहे. आपले सुखदुःख समस्या तारेशिवाय पोस्टाशिवाय वेळेवर पोहोचवण्याचे काम लालपरी करते. पण त्या कामगारांची हालत राजकीय धोरणांनी कशी केली. राजकारण्यांनी थोडीफार लाज लज्जा ठेवायला हवी. आपण ज्यांच्यावर सत्ता गाजवतो त्यांची थोडीफार काळजी घ्यायलाच हवी. मात्र तसे होताना दिसत नाही. लोकांनी त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची किंवा नाही हे त्यांनी आता सांगायला हवे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.